सुप्रभात मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मोटो ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आज मोटो ब्लॉग आहे, तर शिर्डीच्या ब्लॉगनंतर हा पहिला मोटो ब्लॉग आहे माझा. तर आज आहे 31 मे, महिन्याचा लास्ट दिवस आहे आणि बऱ्याच टाईमपासून मी राईड प्लॅन करत होतो, पण कामांमुळे वगैरे राहत होती. तर माझा सॅटर्डे होता, तर मी पण अवेलेबल होतो आणि सॅम पण अवेलेबल होता. तर मग विचार केला की एक सॅटर्डे राईड करूया, म्हणजे मॉर्निंग ब्रेकफास्ट राईड. तर मी आणि सॅम आहे आणि माझ्यासोबत माझी बहीण पण आहे, ती पुण्यामधून येणार आहे. तिथं फर्स्ट राईड एक्सपिरियन्स असणार आहे. ॲक्च्युली तिला पण बऱ्याच टाईमपासून माझ्यासोबत राईड करायचं होतं, म्हणजे यायचं होतं माझ्यासोबत. तर मी बोललो की चल या टाईमला जाऊया, कारण काही प्लॅन नव्हता कुठे जायचं. अजून पण प्लॅन नाही कुठे जायचं आहे, फक्त जायचं आहे, इथून निघायचं आहे, ब्रेकफास्ट वगैरे करायचं आणि मग परत रिटर्न यायचं आहे. तर हार्डली 150 येऊन जाऊन 200-300 किलोमीटरची राईड होईल. तर आता 5:30 झालं आहे. आता इथून निघतो, सॅमला भेटतो, फ्युलअप करायचं आहे. अजून फ्युलअप केलं की मग पुढे राईडसाठी निघू. तर सॅमच्या बिल्डिंग खाली आलो आहे आणि इंटरकॉम पेअर करतो आहे. इंटरकॉम काय पेअर होत नाही आहे, ट्राय करतो म्हणून झालं, पण सॅमच्या स्पीकरमधून विचित्रच आवाज येतो. काय वर करू? खूप गाडी दिसते. मी तर भाई अँगल लावलाय खरा. आता मला परत सेट करायला वैताग आला. सॅम जो हे खराब आला तर खराब आला, नंतर बघू. झालं का तुझं? टाईम सांग जरा. इथे सेट उलटा झालं आहे. टाईम सांग. ओके, सो बरोबर 5:52ला आम्ही इथून निघतो आहे. पहिलं आता फ्युलअप करू ITCकडे आणि आता सॅमचं डिस्कस केलं तर इगतपुरीला नाही जात आहे, आम्ही चाललो आहे तामिनी घाटला. प्लॅनमध्ये चेंज आहे, म्हणजे काय डिसायडेडच नव्हतं. मी माझ्या साईडनं ठरवलेलं की जाऊ इगतपुरीला, पण आता सॅम बोललं की तामिनी घाटला जाऊ, मग तामिनी घाटला चाललो आहे. ए स्वरा, हे पाय असे आत पकडून ठेव, हात मागे वगैरे नको ठेवू आणि असं सरळ राहा, बाग सरळ ठेव. खड्डा बिड्डाला हलू नको, तू तशीच राहा. बाईक जशी हलते तशी हल बस. तर जस्ट आम्ही इथे ITC हॉटेल इथे समोर, त्याच्या समोर एक पेट्रोल पंप आहे, तिकडे फ्युलअप केलं, फुल केली टँक. 1044 झालं मला फ्युलअप. आणि एक चल सॅम. इथे आल्यावरती भेंडी असं वाटतं कुठेतरी बाहेर गावी आलं. बघ ना, हा रस्ता एक असं लेफ्टला जातोय तो वरतून. मला चालूच आहे गोप्रो बघा असतो. हा गोवा 556, पुणे 117, उरण 22. काय भंडारदरावरून ना, हा पाऊस आला. त्या प्रॉपर कंट्री साईड रोडवर लागते, म्हणजे हा आता हायवे आहे आणि ही मजा ॲक्च्युली. हे सिटीचं सगळं बिल्डिंग निघालं आणि आता इथं बरोबर हायवेला एंटर केलो. हा मुंबई पुणे हायवे आहे. एंटर केल्या पूर्ण रस्ता झाडांनी कवर आहे आणि पूर्ण हिरवं झाड आणि लोक एन्जॉय करतात. आज सॅटर्डे आहे, तर बरेच लोक आज निघतात लोणावळ्याला जायला. लोणावळ्याला फक्त रायडर्स नाही तर असेच रँडमली काही जणांना जायचं असतं ना, तर बरेच जण निघतात. तर आपल्याला या रोडला दिसतील, कारण आपण खालापूरवरून राईट मारणार. लोणावळा आपल्या रस्त्यात पडणार नाही, त्यामुळे एवढे रायडर दिसणार नाही. बट आता या टोलनंतर जर असतील रायडर्स, त्या टोलनंतर ना खायला वगैरे स्टॉल्स आहेत, तर तिकडे असतील तर बरेच रायडर दिसतील आज आपल्याला. आहेत गाड्या बाईक वगैरे तर बरेच आहेत, एवढं नाही पण ठीक आहेत.
हे संडेला खूप असतात, संडेला जरा कचरा असतो. हां बारवाई. जसं जसं लोणावळ्याच्या जवळ चाललो आहे ना तसं तसं थंडी वाढत चालली आहे. आणि पूर्ण जे पीक हिरवं हिरवं असतं ना तसं नाही, बट हां इनिशियल टाईममध्ये जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा कसं हिरवं असतं तसं हिरवं झालं आहे. तर थोडं एक्सपेक्टेशन वाढत आहे ताम्हिणी घाट पण असं हिरवं असावं. तसं तर नसेल तर मग काय फक्त रस्त्याची मजा घेऊ, नेचरचा आनंद नंतर कधीतरी. बट जर हिरवं असेल ना यार आणि कुठे वॉटरफॉल चालू असेल ना यार मजा येईल. हां 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 तो भाई लीन मध्ये त्याचा. स्लो हा सॅम, गाय आहे रस्त्यावर स्लो. हां राईट लेन ना, राईट लेनमध्ये. जसं जसं लोणावळ्याच्या जवळ येतो ना तसं तसं डोंगरची रेंज दिसायला लागली. आणि डोंगराची रेंज बघितल्यावरती आमचं एक्साइटमेंट वाढते आहे की कधी एकदा ताम्हिणी घाटाला पोचतो आहे. कारण काइंड ऑफ पावसाची पहिली राईड आहे. पावसाच्या राईडमध्ये पावसांनी वैताग तर येतो पण जो व्ह्यू असतो ना त्यासाठी तो वैताग काहीच नाही आहे. तर मी तरी खूप एक्सायटेड आहे कारण मी आता फेब नंतर आता राईड करतो आहे. तर मग थोडं हाय चांगली एक्साइटमेंट आहे जरा. कारण आता ह्यानंतर लगेच राईड करता येणार नाही, पावसात थोडंसं जाणं रिस्की आहे. आणि पावसात थोडा वैताग पण येतो भिजल्यामुळे वगैरे. आणि असं प्रॉपर असंच ब्लॉग करायला भेटत नाही म्हणून. तर हे खालापूरला आलं, म्हणजे इथून राईट मारलं की खालापूर आहे. खालापूर सिटी लागेल. सरळ जाणार लोणावळ्याला, इथून राईट मारून आता जाणार आम्ही पालीच्या दिशेने. इथून आय गेस पाली असेल, म्हणजे प्रॉपर पाली गणपती मंदिराच्या बाजूनेच पास होणार. जो रस्ता जातो पाली गणपती मंदिराच्या इथे तिथूनच पास होणार आहे. थांबा इथे थांबूया सॅम जरा. अरे फॉग व्हायला लागला रे भाई माझं हेल्मेट. पुढे इथे पुढे ना, तिथे वडापाववाला चायवाला आहे रे, इथे ये ना पुढे, इथे चायवाला आहे. सो सगळ्यांचंच जरा कुले दुखायला लागलेत. तर विचार केला की थांबूया इथे, एक चाय पिऊ, थोडं स्ट्रेच वेच करू आणि निघू. हा उतर. नाही ताम्हिणी घाट टाकायचा. सो चाय वगैरे पिऊन झाले, 5-10 मिनटं बसलो, थोडं स्ट्रेच केलं. आता इथून निघतोय तर इथून 100 किलोमीटर आहे ना. 100 किलोमीटरला दाखवते 44 किलोमीटर्स. कशा रे काहीतरी भलतं टाकायचं. तो रस्ता बघ कुठला टाकलास, लोणावळ्यावरून टाकला का 2:06 मिनिट्सवाला आहे बघ, तो वाला टाक. हा बघ 2:06 मिनिट्सवाला. हा रस्ता काय पालीवरून 102 किलोमीटर दाखवतो ना तुला. सो आम्हाला ऑलमोस्ट 100 किलोमीटर करायचं, अजून 2 तास जाणार आहे. म्हणजे 2.5 तास पकडा, फोटो वगैरे सगळं काढत. सो लास्ट टाइम इथून जेव्हा पास झालेलो गावी जाताना तेव्हा मी उमरखिंड सांगितलेलं. तर इथून 4 किलोमीटर आतमध्ये उमरखिंड. माहिती नाही की गाडी कुठपर्यंत जाते, किती चालायला लागेल, पण आम्ही रिस्क घेतो आहे. उमरखिंडीची हिस्ट्री एक्झॅक्टली नाही माहिती आहे, बट एवढं माहिती आहे की ते एक लढाई झालेली. तर मग बघू, जाऊया त्या जागेवरती. एवढं जवळ आलो आहे आणि आता काय असंच एवढं डिस्टन्स नाही आहे. तर मग एक 4 किलोमीटर डिटूर करायला काय हरकत नाही. काय बोलतो सॅम? आणि आपल्या महाराजांची जागा आहे ती, गेलो पाहिजे. प्लॅन ॲड केलाय. सॅम स्लो राहा, रेकॉर्ड होशील. तू पास पण झालास ब्रिजवरून. आयला मला वाटलं की तू इथे झाडांमध्ये आहेस. म्हणजे एक आता एक्साइटमेंट होती की ती जागा बघायची आणि ते आला तर हा रस्त्याने तर ॲड ऑन करून टाकलं त्या गोष्टीला. काय बोलतो? हे दिस इज अनएक्सप्लोर्ड महाराष्ट्र. सह्याद्रीच्या
कोपऱ्या कोपऱ्याला सुंदरता आहे. आता हे लोक असे वंडर करतील की भाई हे बाईकवाले कुठे चाललेत. हा ते गाववाले नव्हते, मुंबईवाले होते, समजून येतं. कॅमेरा चालू आहे माझा. उमरखिंड भूमी उमरखिंड येते 30 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी. तर आता आम्ही इथून निघतोय. आता इथून डिरेक्टली तामिनी घाटावरच थांबू. मग तामिनी घाट पूर्ण नाही करणार, जेवढे जे कर्व्स आहेत एकदा ते कर्व्ह संपले की तिथे काहीतरी चाय नाश्ता करू आणि मग परत रिटर्न निघू. इथे एक तासभर अर्धा पाऊण तास झाला ना आपल्याला इथे. अर्धा तास तरी झालं. आता परत बाहेर जाईपर्यंत 1 तास जाईल पूर्ण. मग आता इथून अजून दोन तास आहे. हो मंदिर आहे वरती. तामिनी घाटाकडे चाललोय उमरखिंडीवरून. काय बोलतोय. आता हा जो रस्ता वरती आहोत तो जर कंटिन्यू केला असा तर तो जाणार वाकणला. वाकण फाटा म्हणजे मुंबई गोवा हायवे जॉईन करणार. आणि आता असं सरळ गेलो की पाली गणपती मंदिराकडे जातो. तिथूनच पास व्हायचं आम्हाला. असं बाहेरून गेल्यावरती लेफ्ट मारून पण जाऊ शकतो, पण असं गेलं तर जरा बरं आहे की मंदिराच्या आत तर नाही जाता येणार पण बाहेरून तरी दर्शन होते. म्हणजे अष्टविनायकमधलं एक गणपती मंदिर. नको जाऊ ना वरतीच. भूक लागली आहे तुला? काय तुला भूक लागली आहे? ठीक आहे चल पुढेच जाऊ. काका लेफ्ट सॅम. तो वरती जो पॅच दिसतो तो म्हणजे डोंगर दिसतो ना एकदम टॉपला, तेच तिकडेच तामिनी घाट आहे. हा म्हणजे ते तामिनी घाट करून मग तिकडे वरपर्यंत जाणार आपण. हे सगळं वरची साईड सह्याद्री. तर हा पेट्रोल पंप मला लक्षात आहे. लास्ट टाइम पण जेव्हा तामिनीला आलेलो तेव्हा इथे फ्युलअप केलेला. सर्वात पहिल्या जेव्हा तामिनीला आलेलो म्हणजे लोणावळ्यावरून ऑफ रोड करून मग तामिनी करत उतरलो तेव्हा इथेच फ्युलअप केलेला आम्ही. मी होतो, अभिराज होता आणि तेव्हा वेदांत होता. आता थोड्या वेळाने एक 3-4 किलोमीटरने आय गेस घाट चालू होईल. हा जो पूर्ण तोवाला तिकडचा पॅच दिसतोय तो सगळा आहे तामिनी घाट. तिथूनच आपण पास होणार आहे. आता थांबणार आहे ना. आता इथून जायचं, असं चढायचं, असं जायचं. वरती पण थांबायचं. इथे थांबूया थोडं, काहीतरी पिऊया वगैरे, पाणी वगैरे आहे ना तिथे. वरती जाणार आपण. तुला काय पियायचं आहे? थांब काहीतरी पिऊया. 45 मिनिटच्या आसपास. 5 मिनटं थांबून आम्ही कोल्ड्रिंक प्यालो. इथून तामिनी घाट दिसतोय वरती, पण एक कांड असं झालंय म्हणजे माझं शूजचं सोल निघालं अर्धा आणि लटकतोय. असं कसं पण अचानक पूर्ण निघाल? अरे काय माहिती, आता गरमीमुळे वगैरे निघालं असेल आणि पहिल्याच मधून निघालेला. सो फायनली तामिनी घाटाची सुरुवात झाली आहे.
आणि ताम्हिणी घाटचा रस्ता आहे ना तो प्रॉपर असाच आहे, डांबराचा, आणि कर्व्स प्रॉपर आहेत. एक साईडला प्रॉपर असा डोंगर आणि त्याच्यातून कार्व केलेला रस्ता. मग तुम्हाला दिसेलच आता आपण जसं असं जाऊ. फक्त होप करतो की वरती जोरात पाऊस नको पडू दे, नाही तर मग मीडिया मोड काढून ठेवायला लागेल आणि मोटो ब्लॉग ॲज सच होणार नाही. मग काय माझा ऑडिओ नाही येणार, फक्त व्हिडिओज असेल. थंड वाटायला लागलं रे. हो हो, थंडी थंडी थंडी. श्याम वॉटरफॉल असतं राईट साईडला, पूर्ण 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 वॉटरफॉल असतो पूर्ण, म्हणजे जोर जोरात नाही पण क्लिअरली विजिबल असतं. ड्रेझलला चालू केलं, इट्स ड्रेझलिंग. थोडा वेळ पूर्वी पूर्ण आम्ही म्हणजे सनलाईट होती, थोडं गरम होत होता. जसं ताम्हिणी घाटामध्ये प्रॉपर आलो, एंट्री केली, थंड वाटतं, थंड, आणि वेदरच स्विच झालं आहे जशी. हां हां, द वेदर अहेड यार, क्रेझी क्रेझी. एक्झॅक्ट परफेक्ट टाइम. हा, रेन नाही आहे पण वेदर इज द परफेक्ट वेदर टू कम हियर. हा 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 हा. 2 नाही 3 2 1. टाटा. चायला व्ह्यू बघा नाल्यामध्ये, स्पीड ब्रेकर, खड्डे, काय फॉग आहे यार वर सॅम. म्हणजे लोक मेच्या एंड आला की लोक जातात लडाखला, जम्मू काश्मीरला, म्हणजे बायकर्स मी बोलते ना, माउंटेन्समध्ये जायचं आहे. पण मॉन्सून सुरू झाला ना की तुम्ही सह्याद्री व्हिजिट करा, महाराष्ट्राचा सह्याद्री पूर्ण व्हिजिट करा, पूर्ण अंटिल कोल्हापूर वगैरे, कोकणचा पट्टा वगैरे. पावसात तुम्ही बघाल आणि इतर वेळेला जे बघाल ना त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आणि पावसात सह्याद्री कोकणाची जी ब्युटी आहे ना ती 10x होऊन जाते, 10x डायरेक्ट. असं तर ब्युटिफुल आहेच, पण हे पावसात अजून वाढते. हां, आता ताम्हिणी घाट सुरू झालं आहे, पण जे वॉटरफॉल, जे मेन वॉटरफॉल आहेत ना ते इथून ॲक्च्युली सुरू होतात. हा इथून जो लागेल तो पहिला वॉटरफॉल लागेल मेन, आणि मग अशा लाईनीत 4-5 वॉटरफॉल आहेत. आज इथे रोड ट्रॅफिक खूप आहे, खूप, कारण आज सॅटर्डे आहे
आणि मग पुण्या साईडनी वगैरे लोक कोकणाकडे चाललेत ना, तो हा रूटच प्रेफर करतात. एक तर सिनिक रूट आहे हा, प्लस चांगला रूट आहे आणि मग डिरेक्टली कोकणाला जाण्यासाठी बेस्ट रूट आहे. सिनिक आहे, चांगला रोड कंडिशन आहे, तर मग लोक प्रेफर करतात की या रूटनेच जावं. लोक कसली बसली आहे बघ इथे चायला. हो सायकलिस्ट पुण्यावरून आले असणार ना सॅम, हे पुण्यावरून आले ते पूर्ण. एवढा वेळामध्ये म्हणजे किती आपण चालून तिथून खालून वरती येईपर्यंत अर्धा तास झाला असेल ना. हां, मग किती वेळा बोलतो ना की लँडस्केप वगैरे किती चेंज होलं, क्लायमेट किती चेंज झालं आहे. फॉरेस्ट म्हणजे हे झाडं वगैरे पण किती डेन्स होत चालले जसं जसं आपण पुढे चाललोय तसं. तर आम्ही तिकडे मागे युटर्न मारून इथे आलेलो, थांबलो ते वडापाव खातो. ॲक्च्युली गोप्रोचं मेमरी कार्ड फुल झाला, तर आता जस्ट एम्प्टी केला. फुटेजच घेत होतो आणि मग तो फुल झाला. आता 11 वाजलेत. नाही असं 11 वाजलेत, एक 5-10 मिनिटांनी आम्ही इथून निघू आणि इथून डिरेक्टली घरीच जाऊ. मध्ये फक्त जर फ्यूल ब्रेक जर वाटला तरी घेऊन येतो, मग इथे घरीच जाऊ. झालेत आम्ही इथे वडापाव खाल्ला, चहा प्यायलो, थोडा वेळ बसलो. थोडंसं गरम होतं म्हणजे ॲक्च्युली असं बसून आल्यावरती, गाडीवर असल्यावरती हवा लागल्यावरती काय वाटत नाही एवढं. तर आता इथून दाखवतं आहे 3 hours 47 minutes, म्हणजे आता 11:20 झालेत ना. सो अप्रॉक्स 3पर्यंत 3:30पर्यंत ब्रेक पकडून मॅक्झिमम 4पर्यंत आम्ही घरी पोचू. कुठे थांबणार नाही खायला वगैरे. हे वडापाव खाल्लं काय मन पण नाही त्याचं खायचं. खालापूरला एक वॉटर ब्रेक घेऊ, थोडं स्ट्रेच करू आणि मग तिथून मग डिरेक्टली घरी जाऊ. रेडी सॅम? हां. सो सकाळी फ्यूलअप केल्यापासून 178 kilometers झाले आहेत. आता ट्रिप 2 सेट करतो, म्हणजे आता किती वेळात घरी पोचू हे दिसेल. असं वाटतं त्याचं घरातलं पर्सनल शॉवर आहे, एवढूसच धार येतं. काय भारी व्ह्यू दिसतोय रे खाली. तर मग त्या कॉर्नरला मजा नाही, उतरताना मजा येते उलटा. हा बघ परत एक स्क्रॅम्बलर. किती दिसतात स्क्रॅम्बलर यार, स्क्रॅम्बलर स्पीड. आणि हाय रे गाडी पण तशी आहे. हा बघ थोडीशी लाईन चुकली, थोडीशी. खराब रस्ता, खराब रस्ता. एन है, एन है, एन टन है, एन टन. ब्रेक, लाइन, अलाइनमेंट और लीन. परफेक्ट लाइन होती, परफेक्ट लाइन. परत एन टन है, एन टन.
बरंच स्टीप आहे हा आय गेस. तो सपुतारा हिल स्टेशन माहिती आहे ना. त्या आम्ही जे स्टॅच्यू ऑफ युनिटी जातो ना तिथूनच पास झालो ना. तिकडून गुजरात साईडला जेव्हा उतरलो ना भाई तो घाट केवढा डेंजर म्हणजे असा हा तरी आता हे उतरतोय तिकडे तामिनी पण आपण उतरलो ना तो त्याच्यापेक्षा पण स्टीप होता. पण त्यावाल्या घाटला फुल लडाखवाली वाईब होती. लडाखचे व्हिडिओ आपण बघितले कोणाचे की कसं रस्त्याला लागून मोठीच्या मोठी नदी वाहते. सेम रस्त्याला लागून मोठी एकदम मोठी नदी वाहत होती कंटिन्यू. तर आम्ही ऑलमोस्ट पळसवे फाट्याला आलो आहे. तर आता इथे पळसवे फाट्याला खाली थांबू तिकडे पाणी वगैरे पिऊ. एक 10 मिनटं एक्झॅक्ट 10 मिनटाचा ब्रेक घेणार आहे कारण चांगलं डिस्टन्स कवर केलं आम्ही. मी बोललेलो 148 वगैरे असं काहीतरी मिनिट्स होणार तर 125 मिनिट्स झाले आहेत आणि पळसवे फाट्याला आलो आहे. तर चांगलं डिस्टन्स कवर केलं आम्ही कमी टाईममध्ये. काही रॅश चालवली नाही फक्त स्पीड मेंटेन ठेवली बस एवढंच केलं. तर सिंगल लेन रोडमध्ये गावातल्या रोडमध्ये पण आम्ही फक्त स्पीड मेंटेन करत राहिलो मॅक्झिमम टाईम. स्पीड ब्रेकर्स वगैरे आले किंवा काही असं ऑब्स्ट्रक्शन झालं तर तेव्हा फक्त असं स्लो होऊन जायचो. अदरवाईज कंप्लीट वेळ आम्ही स्पीड मेंटेन केली. जवळजवळ मी ते 8 हे 5 8 13 मिनटाच्या आसपास आम्ही वाचवलेत. तर इथे एक 10 मिनटाचा ब्रेक घेतला. आता मला स्वरा बोलली की 51 मिनिट्स दाखवत आहे. सो ओईक 51 मिनिट्स आता 130 झाल्यात. एक 10 मिनटं 45ला जरी इथून निघालो तर 3:45पर्यंत आम्ही घरी पोचू. म्हणजे सिटीमध्ये गेल्यानंतर ट्रॅफिक किंवा म्हणजे ट्रॅफिक तर कॅल्क्युलेट करतं गुगल मॅप्स बट सिग्नल कॅल्क्युलेट नाही करत. सो सिग्नल वगैरे बघून 4 वाजेपर्यंत आम्ही आरामात घरी पोचू. सो इथे एक वॉटर ब्रेक काही मोठा ब्रेक नाही. नो एरिएटेड ड्रिंक्स नो सॉफ्ट ड्रिंक्स फक्त पाणी कारण हायड्रेटेड राहणं इज इम्पॉर्टंट राईडच्या टायमिंगला. एरिएटेड ड्रिंक्स पिऊन ते नंतर मग घशाला सोक पडते विच इज नॉट गुड. ऑलरेडी गरमी आहे खूप इकडे आणि मग त्यामध्ये तुम्ही एरिएटेड ड्रिंक्स घेणार आणि मग थोड्या वेळानं सोक लागणार. ते तुमची तहान नाही भागवते तेवढं फक्त तुमचं एक हे असतं ते भागवते. अर्ज असते काहीतरी पियायची थंडगार बस. उतर सरा. राईडचा सर्वात वर्स्ट पार्ट म्हणजे परत घरी जाणं तर थोडंसं आहे की राईड संपली घरी चाललं बट द वर्स्ट पार्ट इज दिस गेटिंग स्टक इन द ट्रॅफिक. म्हणजे एवढं सकाळपासून निघालेलं दिवसाचं एंड होईल आणि दिवसाच्या एंडमध्ये होईल असं ट्रॅफिक लागतं नाही वैताग येतो. म्हणजे जे लोक असं साऊथ मुंबईमध्ये राहतात त्या लोकांना माहिती की अख्खी मुंबई क्रॉस करून घरी जाईपर्यंत केवढा वैताग येतो. तरी म्हणजे आहे यार खूप वेळ जातो. 45 किलोमीटरसाठी 1 तास 20 मिनटं 1 तास 30 मिनटं दाखवतं. आणि हे जर ट्रॅफिक नसेल ना तर माझ्या घरापासून मी अँटॉर्कवरती बरोबर 45 मिनिट्समध्ये कामोठ्याला म्हणजे कळंबोई सिग्नलला पोचलो आहे 45 मिनिट्समध्ये.